Madhava
संसार सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक संत आन कोणी नसते संत आन कोणी नसते संत आन कोणी चंद्र देव ब्रह्मादि करुणी चंद्र देव ब्रह्मादि करुणी देव ब्रह्मादि करुणी चंद्र देव ब्रह्मादि करुणी संशयाची श्रेणी छेदिता संशयाची श्रेणी छेदितीना संशयाची श्रेणी छेदितीना परा ब्रह्मा सद्गुरु परा ब्रह्मा सद्गुरु की मूर्ति परा ब्रह्मा सद्गुरु की मूर्ति परा ब्रह्मा सद्गुरु की मूर्ति आरती शिक्षा किया पूरा विद्यार्थ शिक्षा किया पूरा विद्यार्थ शिक्षा किया वंचना करे जना दुष्ट नष्ट वंचना करे जना दुष्ट नष्ट वंचना करे जना दुष्ट वंचना करे जना दुष्ट नष्ट श्रेष्ठ श्रेष्ठ वंदितानि मुक्त श्रेष्ठ वंदितानि मुक्त श्रेष्ठ वंदितानि चंद्र देव ब्रह्मादि करुणे चंद्र देव ब्रह्मादि करुणे चंद्र देव ब्रह्मादि करुणे चंद्र देव ब्रह्मादि करुणे संशयाति श्रेणी छेदितीना संशयाति श्रेणी छेदितीना देव मने गुरु कामिदास देव मने गुरु कामिदास देव मने गुरु कामिदास देव मने गुरु कामिदास साधनास आनताई साधनास आनताई साधनास आनताई चंद्र देव ब्रह्मादि करो देव ब्रह्मादि करो ब्रह्मादि करो देव ब्रह्मादि करो जयाति तेरी जय दिया जयाति तेरी जय दिया जयाति तेरी जय दिया भारत माए भारत माए भारत माए भारत सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी
सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, नसेची निष्ठंक अनकोणी। इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी संशयाची श्रेणी छिदितिना। उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पुरविती आरती शिष्याची। वंचना करीती जन दृष्ट नष्ट, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती। इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी संशयाची श्रेणी छिदितिना। ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेने साधनास आन काही। इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी संशयाची श्रेणी छिदितिना। पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। चरण संतांची, चरण भक्ताची, चरण भक्ताची। कृपा पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांची।
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका। शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा। महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागततिष्ठान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती, कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळे। ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला। जयाची मुखी सदा नाम कीर्ती, नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती। विठाला 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा, तत्र श्रीर्विजय भूतिर्ध्रुवा नितिर्मतिर्मम्। वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। विठाला 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 सद्गुरु वाचोनी संसारी तारक, नसेचे निष्कंक आन कोणी। इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी, संशयाची श्रेणी शेदितीना। मौली ज्ञानेश्वर महाराजांचा आपण संत पर प्रकरणातला अभंग सेवेकरता घेतलाय। करू श्री गुरूंच्या कृपेनं थोडा वेळ सेवा। विठाला विठाला पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती। पवित्र भूमीमध्ये जगदंबा मातेच्या दरबारामध्ये हा धर्माचा मंडप, त्यातली त्यात आज मोठा पर्व काळ। पर्व काळाला विशेष महत्व असतं। पर्व काळात केलेल्या सेवेचा लाभ जास्त असतो। जसं रोज केलेलं स्नान आणि ग्रहणाच्या दिवशी केलेलं स्नान, त्याची जी फलप्राप्ती असते त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो। ग्रहणाच्या दिवशी आपण स्नान करून केलेला जो जप तप असतो, काही जी सेवा असते, त्याची फलप्राप्ती शतपटीने असते। तसं इतर दिवशी केलेली सेवा आणि आजचा जो पर्व काळ आहे, संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी आज। हा पर्व काळ साधून महाराजांनी आज या धर्ममंडपामध्ये हा एक दिवसाचा ज्ञान यज्ञ, माऊलीचा फार मोठा पुरावा आहे ना। आपल्याला पुरावा सगळ्यात मोठा कोर्ट पाहिजे। नाम जप यज्ञ बाधू न शके स्नानादी कर्म, याला यज्ञ म्हणले कलियुगामध्ये। ज्ञान यज्ञ सगळ्यात मोठा यज्ञ, बाकीचे यज्ञ आहे पण याच्या खाली आहेत। ज्ञानेश्वर महाराज सांगतात बाधू न शके स्नानादी कर्म, नामे धर्मा धर्म पावन। हा यज्ञ म्हणजे असा वेद मान्य यज्ञ। हा यज्ञ म्हणजे सामान्य यज्ञ नाही। कलियुगामध्ये अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान
योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म सगळे मोडून या वाटा सूक्ष्म दुष्कर केला राज्यभार चाले ऐसा. हा जो मार्ग आहे संतांचा, इथं लहान या मोठे या गरीब या लहान थोर याती भरते ना संतांचा मंडप या नट खटे यावे न उद्धारवणी जावे. तुम्ही अशा ठराविक लोकांना आमंत्रण दिलं का? नाही ना. इथं याता याती नाही नाही विष्णुदासा निर्णय पायसा वेद शास्त्री. तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथी तारेले पतित नेनो किती कर्म धर्म त्यांचा झाला नारायण त्यांचे पावन तीही लोक. तात्पर्य साधू संत तसं माऊलीचं जीवन पाहिलं तर युगी आहे. एक युगी परंपरा आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा ज्ञानदेवा सार शोधविले. पण तेच ज्ञानेश्वर महाराज रात्री जो प्रसंग सांगितला तुम्ही नामदेवरायांचा तीर्थावळीचा प्रसंग आणि माऊलीचा, ज्यावेळेस भक्ती आणि ज्ञानाला कस लावला गेला तिथं भक्ती श्रेष्ठ ठरली. योग्याला पाण्याकडे जावं लागलं आणि भक्तीमध्ये एवढी ताकद आहे का पाण्याला भक्तीवाल्याकडे यावं लागलं. त्यावेळेस एवढे ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञान देव तुम्हा ऐसे असे ज्ञानेश्वर महाराज त्यांनी सुद्धा भक्ती मान्य केली आणि ज्ञानाचा आणि भक्तीचा संगम घातला. तसं पाहिलं तर ज्ञान आणि भक्ती वेगळं नाहीये. आपल्याला वेगळं वाटतंय, आपलं अज्ञान आहे वेगळं आहे. भक्ती आणि ज्ञान आई आणि मूल वेगळं असेल का महाराज? भक्तीची पोटी बोध काकडा ज्योती पंच प्राण जीवे भावे ओवाळी भक्तीने धरिले हाती पुढे भक्तीने धरले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. मग त्याला अन्य करता वेगळं काय करावं नाही लागत. आई आली का मुलं आपोआप येत असतात. आई आल्यावर मुलाला आणावं लागत असतं का? नाही ना. ज्ञानाचा जन्मच भक्तीच्या पोटी, तेव्हा सुरुवातीला ही भक्तीच करावं लागत असते कोणी असो. तात्पर्य हे सर्व मंडळी, कारण हा खेळ नव्हे एकल्याचा. सगळ्यांनी महाराजांच्या नावाचा उदो उदो केला, शंखपाळ महाराजांनी मेळावा केला असं तसं नाही. सगळ्यांचा त्याच्यामध्ये वाटा आहे. यज्ञामध्ये प्रत्येक जणाचा याच्यामध्ये थोडा थोडा वाटा आहे. आता जरी एखाद्याला लाख रुपये खर्च केले पण ऐकणारे नसले तर मग कोणाला दगडाला सांगायचं गाव? वक्ता तो वक्ता नाही श्रोतेवीन प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. तात्पर्य लांब लांबून मंडळी आले, पूर्ण महाराष्ट्रामधून मंडळी आलेत. गायक वादक मृदंगाचार्य सगळेच मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, लांब लांबून मंडळी आलेत. दर्दी
परमार्थाची दर्दी मंडळी आहे. तात्पर्य त्यांचं सर्व मित्रमंडळ, रेणुका माता मंडळ, तरुण मंडळ, तसेच श्रीगोंद्यावरून आलेले दादांचे चिरंजीव हरिभक्त परायण संजय महाराज मडके, गुरुवर्य परमपूज्य सोनवणे महाराज, गुरुवर्य हिरवे भाऊ, गणू तात्या, मृदंगाचार्य महाराज, नाव सांगा ना, किरण महाराज गोसावी, आपले गणेश महाराज, समाधान महाराज, परत त्यांचं काय नाव, चिंतामण महाराज, सतीश महाराज, हे मृदंगाचार्य महाराज, आपले सर्व शिवाजी महाराज तांबे चिंचपूरचे बरेच मंडळी आलेत, काही खाली बसलेले आहेत. सद्गुरू गंगागिरी महाराज भक्त मंडळ, फार निष्ठावंत मंडळी, चिंचपूरवरून बरेच मंडळी आलेत. चिंचपूरचा टेम्पो आल्याशिवाय मंडप भरत नसतो, मंडप तसा भरत नसतो महाराज बर का. तसेच योगेश महाराज भोकरून काही मंडळी आलेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे शूटिंग वाले साई कृपा, काय साईरथ फोटो स्टुडिओ, त्यांना डबल लाभ आहे. ही सेवा आणि श्रवणाची सेवा आहे. जगदाळे आई आल्यात, आमच्या अधिकारी आहेत, बरेच सुरेगावरून बरेच मंडळी आले. सगळ्यांचाच इथं कुणीच कमी नाहीये. करू आपण पांडुरंगाची सेवा. संतांना शरण जाण्याचं कारण आपण सकाळपासून ऐकतोय. सुंदर असे प्रवचन झाले. गुरुवर्य जाधव बाबांचं कीर्तन झालं. काय प्रवचन, चक्री प्रवचनामधून सार ऐकायला भेटतं आपल्याला. सार सकाळी काकडा झाला, विशेष म्हणजे काकडा झाला सकाळी. आज आमची जरा गैरहजेरी लागली. सकाळी काकडा, आरती आणि महाप्रसाद. काय आता या आनंदाला काही कमी आहे का? कलियुगामध्ये भगवंत जर भेटायचा असेल तर हे सगळ्यात मोठं साधन. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण दिल भेटी. आता काय म्हणते ना, आम्हाला कुठं कंबर बांधून कीर्तन करता येतंय. ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठात सांगितलं ना, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. ह्या धर्म मंडपामध्ये आल्यावर पाप जळत आहे, पेटत पाप. काही पुरावा, ज्ञानेश्वरीचा पुरावा. तरी कीर्तनाची नि नटनाची नाशिले व्यवसाय पाय, जेथे नामाची नाही पापाची आयशी केले. ज्ञानेश्वर महाराजांचा पुरावा म्हणलं का आपल्यालाच नाही तिथं. हरी उच्चार अनंत पापराचे, हरी उच्चार अनंत पापराचे, त्याला एक आठ आहे ना, कधी मध्ये नाही ना. कीर्तन हे कधी मध्ये नाही. सततम कीर्तयंतो माम यतंतस्य दृढव्रता, नमस्यंतस्य मा भक्त्या, नित्ययुक्ता उपासते. जो नित्य माझं चिंतन करतोय, सतत
नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. सीजनल परमार्थ नाही हा. परमार्थ हा सीजनल नाही. तात्पर्य संतांना शरण जाण्याचं कारण काय? नामदेवराय असतील, चांगदेव बाबा असतील, रामकृष्ण परमहंस असतील, मोठमोठाल्यांचे उदाहरण. वास्तव दर्शन संत कृपेशिवाय होत नाही. नामदेवरायांना सगुण साक्षात्कार झालेला होता. पांडुरंग परमात्मा कीर्तनात नाचतोय, जेवतोय, सगुण साक्षात्कार झालेला नाही का? इतिहास सांगतोय नामदेवरायांना सगुण साक्षात्कार झालेला आहे. पण निव्वळ सगुण साक्षात्कारांना काम भागत नाही. तुकोबरायांचं मत येते, मागील परिहार पुढे नाही शीन झालिया दर्शन एक वेळा. जोपर्यंत भगवंताचं वास्तव स्वरूपाचं यथार्थ ज्ञान आपल्याला होत नाही तोपर्यंत जन्म मरणाचं चक्र थांबत नाही. विठाला विठाला. मोठ्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. सद्गुरु दादांच्या कृपेनं दादांना रद्दीमध्ये नारायण महाराज जालवणकरांचं चरित्र सापडलं होतं. काय महात्मा आणि चरित्र ऐकावाचं दादांच्या मुखातूनच. कसाही दगडासारखा पाषाणाचा जरी समोर बसेल असला ना, त्याच्या अंतकरणातून नाही जर पाजर फुटला ना, काय सांगावं तुम्हाला आता. गेले दिगंबर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आपल्याला चिंतन करून डोळ्याला पाणी येत नाही हो. महात्म्याच्या मुखातून जर कधी संत चरित्र ऐकलं ना, दादांच्या मुखातून, कसाही असू द्या, त्याला कुठं स्थिती होत नाही, फक्त दादांच्या समोर येऊन बसायचं. जालवन नावाचं गाव झाशीच्या राणीच्या शेजारी नारायण महाराज जालवणकर म्हणून एक विभूती होऊन गेले. लहानपणापासूनच योगभ्रष्ट मंडळी असतात. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी संगदेव. लहानपणापासून अंतकरण वृत्ती परमार्थिक. लहानपणीच अंतकरणामध्ये मुमुक्षुत्व प्राप्त झालं. कैमी उद्धार पावेन काही कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे. जोपर्यंत आपल्याला भगवंताचं व्यापक दर्शन होत नाही तोपर्यंत आपला भेद कस काय जाईल. आपल्याला देवी वेगळी दिसती, गणपती वेगळा दिसतोय. हा वेगळ्या पंथाचा, हा वेगळ्या संप्रदायाचा, हा गणपतीचा भक्त, हा बाबाजीचा भक्त, याचा पंथ वेगळा, याचं हे वेगळं. आपल्याला भेद का दिसतो? त्यांनी तर सांगितलं विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. ते तत्व तसं पाहिलं तर एक आहे आणि ते एक तत्व दाखवण्याचं कारण संत करतात. तत्व तसं ते निर्गुण आहे. रविदीप हिरा दाविती देखणे. रविदीप हिरा दाविती देखणे. रविदीप हिरा दाविती देखणे. दर्शन संतकार दर्शन संतकिया. काय दाखवतात संत? अदृश्य दर्शने संताची. जे आपल्याला डोळ्याला दिसत नाही ते संत दाखवतात. म्हणजे ती सत्ता कशी आहे? अनादि आहे, निर्गुण आहे. अनादि निर्गुण प्रगतली भवानी. अनादि निर्गुण प्रगतली भवानी. अनादि निर्गुण प्रगतली भवानी. अनादि निर्गुण प्रगतली भवानी. महिषासुर मर्दनाला गुरे. महिषासुर मर्दनाला गुरे. महिषासुर मर्दनाला गुरे. महिषासुर मर्दनाला गुरे. करावया धाडणे. तापाची करावया धाडणे. तापाची करावया धाडणे. तापाची करावया धाडणे. भक्तालागी तू लागे तू पावती गुरुवारी. भक्तालागी तू लागे तू पावती गुरुवारी. असा देवा देवा देवा. असा देवा देवा ते निर्गुण तत्व
यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति, कधी देवीच्या रूपानं येईल महिषासुरा मारण्याकरता, कधी रामाच्या रूपानं येईल घेऊन या चक्र गदा हाची धंदा, भक्ता राखे पाया पाशी दुर्जना ते संहारी. पण काही कार्य भगवंताला करता येत नाही. वाल्याला जर डायरेक्ट रामाची गाठ झाली असती तर घेऊन या चक्र गदा हाची धंदा, त्याला काय घ्या नाही, लगेच सुदर्शन चक्र तिथं काय, त्याच्या हातामध्ये शस्त्र आहे ना. पण गाठ पडली संताची नाही का, काय त्या वाल्याचा अधिकार होता, कुठं नेऊन बसवलं होतं वाल्या. पण ही गोष्ट आपल्याला वाटती तशी नाहीये. वाल्याच्या आई वडिलांचं नाव काय हो, कोणाही सांगा. वाल्याच्या आई वडिलांचं नाव काय. बरेच रामायणकार बसलेले इथं, रामकथा सांगणारे बसलेले. वाल्या अहो इतकं आपल्याला थोडं पाप केलं तर लगेच जेलमध्ये टाकीत आहे हो. त्या काळात काही न्यायला नसेल का. ब्राह्मण मारित होतो तो जानव्यावाले, तर मोरी सारखा खडा टाकीत होतो, त्याला शिक्षा करणार कोणी नसेल का त्यावेळेस एवढं पाप झाल्यानंतर तिथं वर म्हणले याच्यावर खतवणे उचकारे म्हणले, याचं रेकॉर्ड उचका म्हणले, याचं पहा म्हणले, याचा वंश पहा म्हणले, हा कुठून आला काय. ज्या वेळेस त्याच्या खतवण्या उचाकल्या, पोलदंड नावाचे ऋषी होते, तपस्वी होते महान, आणि तपश्चर्याच्या बळावर सगळ्या सिद्धी प्राप्त होतात. आणि एक दिवस विमानातून प्रवास करत असताना एक दृश्य त्यांनी बघितलं आणि त्यांचं रेत जमिनीवर पडलं गेलं. आणि त्या सरोवराच्या कडाला एक सर्पिन होती, त्या सर्पिणीच्या मुखात ते पडलं, पोलदंड ऋषींचं रेत. आणि त्याच्यापासून जो जन्म झाला तो ह्या वाल्याचा झाला. तो पुढं कोळ्याला सापडला, लहानचा मोठा झाला. म्हणजे हा सामान्य होता गाव, हा सामान्य नव्हता. याचं बीज जे होतं, याचं जे रेकॉर्ड होतं हे सामान्य नव्हतं. हा ऋषी होता, त्याचं बीज पहा ना कोणतं आहे, त्याचं रेकॉर्ड पहा ना काय. मग इतकं ज्या वेळेस गेलं त्यावेळेस त्याचं रेकॉर्ड पाहिलं. आणि मग नारद ऋषी सारखा महात्मा, ब्रह्मनिष्ठ महात्मा भेटल्यावर काय तिथे काय आपणासारखे तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. पण वाल्या एकदा चिंतनाला बसला, उठला नाही बरं का. त्याला कटाळा नसं आला गाव, त्याला काही असं भूक तहान काहीच नाही. त्याचं पाप जरी जास्त होतं पण पावर तेवढा होता ना चिंतनाचा. तरण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपत हरी. मग नारायण महाराज जालवणकरांना मुमुक्षत्व प्राप्त झाला आणि त्यांनी सांगितलं, शास्त्र सांगतंय, ज्ञानेश्वरी सांगते, भागवत सांगतंय, गाथा सांगतं, जर संताशिवाय जीवनाचं कल्याण होत नसेल काशीला निघून गेले. आई वडिलांना न विचारताच पुढे आई वडील गेले, आजी आणि आजोबा राहिले. काशीला गेल्यानंतर 30 वर्ष एका महात्म्याकडे शास्त्राध्ययन केलं, सेवा केली, संत सेवा केली. त्यांनी भरपूर त्यांना ज्ञान दिलं, परंतु अंतःकरणाची भूक नाही भागत. जोपर्यंत आपलं समाधान होत नाही ना तोपर्यंत नाही. संतांच्या चरणावर एकदा मस्तक ठेवलं का आपलं समाधान झालं पाहिजे, पुन्हा कुठं जाण्याची इच्छाच नाही झाली पाहिजे. ब्रह्मानंदांना विचारलं होतं, वैराग्य प्राप्त झालं, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य. ते म्हणले मला संन्यास घ्यायचा आहे. पण म्हणले संन्यास घ्यायचा म्हणले पुन्हा भगवे धारण करायचे म्हणल्यावर पुन्हा एखाद्या गुरुच्या पाय ठेवावं लागतील ना. त्यांनी सांगितलं मी महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं, मला सगळं मिळालं म्हणले, समाधान झालं, मला पुन्हा हे डोकं दुसरीकडे ठेवायचं नाही म्हणले. नाही त्यांनी संन्यास घेतला. संन्यासाच्या वरची स्थिती होती. तात्पर्य बरेच दिवस काशीत राहिले, सगळं अध्ययन केलं, परंतु नाही समाधान झालं. आणि मग काही मंडळी खेड्यावरून पुन्हा काशीला गेले. त्यावेळेस हा नारायण गंगेमध्ये स्नान करून असा बाहेर आलेला, तरुण वयातला, तेज भयंकर ब्रह्मचार्य साधना. आणि म्हणले नारायणा, अरे आजी आणि आजोबा अरे तुझी वाट पाहतात म्हणले, डोळ्यात तेल घालून वाट पाहते, तू इथं म्हणले. हो म्हटले. गावात गेले आणि त्यांनी सांगितलं तुमचा नातू आहे म्हटले. ते आजी आणि आजोबा आले आणि त्या महंताला सांगितलं आम्हाला एकुलता एक नातू आहे म्हणले, आमच्या वंशाला दिवा नाही म्हटले, आमचा नातू आम्हाला त्या घरी घेऊन गेले. म्हणले आता हा काय प्रपंच करत नसतो म्हणले, याला काय काढू, बिडी घालू म्हणले, आपण बिडी घालू म्हणले. तुमच्या लक्षात आलं असं ना, आता याचं लग्न करू म्हणले. लग्न केलं पण काय मन रमना. पुढे एक मुलगा झाला, 1 वर्षानं तोही वारला, पत्नी वारली म्हणले, बरे झालं.
बरे झाले देवा निघाले दिवाळे. आता मी भजन करायला मोकळा झालो तुकाराम महाराजांसारखा म्हणले. आणि परत काशीला आल्यानंतर परत त्या महात्म्यांची सेवा केली. बरेच दिवस अध्ययन केलं. परत 21 वर्ष. 21 आणि 21 किती झाले हो? अहो आयुष्य जाळलंय ना या महात्म्यांना, तरी अंतकरणाचे समाधान नाही हो. अंतकरणाची भूक भागाना. एक दिवस महात्म्याच्या पायावर मस्तक ठेवलं आणि ढसा रडू लागले. म्हणले महाराज जन्मल्यापासून परमार्थ करतोय म्हणले मी, एक श्वास व्हायला गेला नाही म्हणले माझ्यावाला, पण माझ्या मनाचं समाधान का होत नाही म्हणले. महात्मा खरे होते बरं का. म्हणले बाळा तुझी भूक फार मोठी रे म्हणले, तुला देण्याकरता माझ्याकडे तो प्रसाद नाहीये. तुझं समाधान करणारा प्रसाद फक्त गिरनार पर्वतावर तुला जावं लागेल. भगवान दत्तात्रेय ज्या वेळेस तुझ्यावर कृपा करतील त्याच वेळेस तुझी अंतकरणाची तृप्तता होईल म्हणजे. अंतकरणामध्ये तळमळ होती, मोक्ष तो होता. निघाले, गिरनार पर्वतावर गेले. तिथे गेल्यानंतर त्यावेळेस जंगल वगैरे असं मुमुक्षत्व प्राप्त झालेलं. काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा, पाण्याविन मासोळी तैसा तुका तळमळे. अशी जर तळमळ लागली ना आणि जर कर्मसाम्य दशेला आला ना, साधू पाहायला जावा लागत नाही. साधू जमिनीतून निघून गोंदवलेकर महाराज सांगतात, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. मस्त कुठे जावं नसतं लागत, फक्त शीग आली पाहिजे, पुण्य फळाला आलं पाहिजे. ऐशी कर्म साम्य दशा विरेसा मग श्री गुरु आपेसा भेटीची गा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात. भरपूर तिथं नामस्मरण केलं. भगवान दत्तात्रेयांचं दर्शन नाही, काहीच नाही, दर्शन नाही, काही नाही. बरेच दिवस खिन्न झाले. आणि एक दिवस अंतकरणामध्ये असं आलं, जर ह्या मनुष्य देहामध्ये ह्या जन्मात जर आपल्याला भगवंताला दर्शन नाही दिलं काय आपलं. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, तरी चित्ती का न धरावे. आणि मग एक दिवस हातात पाणी घेतला आणि संकल्प सोडला. 14 दिवसामध्ये जर दर्शन झालं तर ठीक, नाही तर ह्या कड्यावरून हे पंचमहाभूताचं शरीर समर्पित करून टाकायचं, जगायचं नाही. आता इथून मागे जी साधना चालू होती तिला माप नव्हतं, पण ज्या वेळेस संकल्प सोडला, संकल्प आपला एक आहे. इथं एक बोलायचं आणि घरी गेले एक बोलायचं. माझ्या सत्यवादाचे तप हो. आणि मग एक दिवस चालला हो, एक दिवस चालला. शबरी सारखी वाट पाहत्यात, शबरी सारखी वाट पाहत्यात. एका जणांना विचारलं बरं का महाराज, मानस पूजा करीत होता भगवान श्रीरामाची. मानस पूजेमध्ये प्रत्यक्ष भगवान श्रीराम संवाद करत होते. त्याने एक प्रश्न विचारला भगवंताला, शबरीनं कोणतं साधन केलं? काय प्रश्न केला? देवाला शबरीना काय साधन केलं? देवानं सांगितलं मला माहिती नाही, हनुमंतराय जायला विचारा. पुसा संताशी जाऊन पुन्हा हनुमंतरायचं चिंतन, मानसिक जप. हनुमंतराय प्रगट झाले. म्हणले बाबा बोल काय? म्हणले शबरीना कोणतं साधन केलं? हनुमंतरायने सांगितलं शबरीनं वाट पाहिली. म्हणली कशी वाट पाहिली? शबरीना वाट पाहिली. म्हणले कशी वाट पाहिली असं शबरीना? ऐशी वाट पाही काही निरोप का मूळ अहो कळवळा तुम्हा उमटेची ना. तात्पर्य एक दिवस करता 14वा दिवस उजाडलाय. त्यांनी संकल्प केला होता 14व्या दिवसाचा सूर्य मावळला का हे शरीर या कड्यावरून टाकून द्यायचं. गेला दिवस माळवायला. अंतकरणापासून तयारी झाली. म्हणले ह्या जन्मामध्ये आता भगवंताचं दर्शन होत नाही. प्रदक्षिणा घातली, भगवान दत्तात्रेयाचं नामस्मरण केलं, सूर्यनारायणाला नमस्कार घेतला आणि भगवान दत्तात्रेयाचं नामस्मरण करून उडी टाकून दिली कड्यावरून. उडी टाकल्यानंतर भगवान दत्तात्रेयाने हात धरला. ए छोरा बोले क्या करते बोले. हात धरला पण कधी धरला? उडी टाकल्यावर धरला. पहा परीक्षेमध्ये पास झाले. वर काढलं म्हणले काय करतोय? आणि मग वर पाहिलं तर 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत साष्टांग दंडवत घातला. आणि मग लावून या हात झाले समाधान, झाले समाधान, झाले
पूर्ण समाधान झालं महाराज. पण तापेल होतं ना अंतकरण. अंतकरण कसं होतं? तुम्ही भाकर तापेल तव्यावर टाकी द्या का गार तव्यावर? माता भगिनी आणि गार तव्यावर टाकले तर मग गौऱ्या, मग आई वडिलांचा उद्धार नाही का? अनुतापाविन भाव कैसा चिरंजीव पदामध्ये अनुतापच सांगितला. अनुताप, अनुताप म्हणजे वैराग्य. मुमुक्षुता कडकडीत वैराग्य, अनुताप. तात्पर्य हात मस्तकावर ठेवला त्या दिवशी भगवान दत्तात्रेयकडून त्यांना अनुग्रह झाला. पुरावा ऐका. शिरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी नेनो काही त्रिपुरारी सांगितले जे. ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत आलेली गुरु परंपरा 18वा अध्याय. समाधान झालं, शांत झालं. तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतात. सद्गुरु ह्या अभंगाचं विशेष असं आहे का महाराज इथं चकारात्मक बोलतात. नशेची, नशेची म्हणजे एक सद्गुरू सोडून, एक संत सोडून जीवाचं कल्याण म्हणजे जन्म मरणाचा बात. कल्याण भेवंडी नाही. सामान्य जीव कशाला कल्याण म्हणतो? मुलगा झाला तरी म्हणतो कल्याण झालं नाही का? बंगला बांधला तरी कल्याण झालं. हे कल्याण नाही. ज्यांनी काळावर विजय मिळवला आहे त्यांना मरणावर विजय मिळाला. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. आता नाही येणे जाणे सहज खुंटले बोलणे. असं ज्यांना पद प्राप्त केलंय यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिस म्हणजे कोणता? तो शेवटचा दिस नाही, साधनेचा. कारण पुढं आहे ना, तुका म्हणे मुक्ती परनेली नोरी. आता दिवसचारी खेळी मिळे. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. याचा अर्थ तो शेवटचा दिवस नाही.
जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली, ही खरी साधूची कृपा आहे. ही कृपा सद्गुरु शिवाय दुसरं ह्या जगतामध्ये नशेची निष्कंक आन कोणी. इंद्र चंद्र देव आदी करोनी, हे तिघांचं नाव घेतलं का? ब्रह्मादी करोनी, तिघांचं नमुने दाखल घेतले. याच्या बरोबर किती काय असतील? नमुना 3 घेतले. इंद्र चंद्र का? यांचा भ्रम नाही गेला, हे काय करणार आहे? कृष्ण लीलेमध्ये या बाबांची वासरणार काय किती राडा केला होता गोकुळामध्ये, कथा आपण ऐकत नाही का? हा खरंच कृष्ण असन का? कोणाला भ्रम झाला? ब्रह्मदेवाला भ्रम झाला होता. त्यावेळेस म्हणले हा खरंच कृष्ण असन का? गाया घेऊन गेले, वासरं घेऊन गेले, काही मुलं घेऊन गेले. आता हा बाबा काय जगाचा मालक आहे? काय सगळा विश्वाचा निर्माता आहे हा काय करील? हे सगळं विश्व त्याचं स्वरूप आहे, सगळं तोच झाला. पुन्हा काही दिवसानं आले पाहिलं तर ते सगळं व्यवस्थित चाललंय म्हणले. मग त्याचा फटका बसला त्याला का एक सामान्य नसून, नाही का? अनंते ब्रह्मांड उदरी हरी हा बालक. आता चंद्राचं काय झालं, इंद्राचं काय झालं, सगळे इतिहास आपल्याला माहिती आहे. काय काय पराक्रम केले, अहिल्या भानगडी, हे आपल्याला इतिहास सगळ्यांना माहिती. म्हणजे यांचा भ्रम गेलाय का? इंद्र चंद्र ब्रह्मादी करोनी, देव म्हटलंय. हे देव वेगळे आणि तो आदी देव वेगळा. मुख्य महाविष्णू चैतन्याची मूळ ब्रह्मदेवाचा बाप जो मूळ पुरुष, याची जर आपल्याला प्राप्ती करायची असेल, सद्गुरु वाचोनी संसारी तारक नशेची निष्कंक आन कोणी. मग हे इंद्र चंद्र देव ब्रह्मादी हे आपला संशय घालू शकत नाही. महाराज अभंगाच्या इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी, इंद्र चंद्र काय संशय काय नेमकं? सगळ्यात मोठा संशय भ्रांती. महाराज सांगतात, धन्य काळ संत भेटी बाई मिठे पडे तो, संदेहाच्या सुटल्या गाठी शीतळ. अंतकरणामध्ये गाठी, आपल्या अंतकरणामध्ये गाठी, अंतकरणामध्ये प्रत्येक जन्मात गाठण, त्यालाच हृदय ग्रंथी म्हणतात. हा गाठी आतमध्ये का बाहेर आहे? संशयाच्या गाठी आतमध्ये का बाहेर आहे? सगळे आतमध्ये. प्रत्येक जन्मात एक गाठण, प्रत्येक असं अंतकरण आपलं काय आहे? जोपर्यंत आपला ग्रंथी भेद होत नाही, जोपर्यंत आपल्याला वास्तव स्वरूपाचं दर्शन होत नाही, स्वस्वरूपाचा साक्षात्कार होत नाही, जोपर्यंत या गाठी तुटत नाही,
मन त्या स्थितीला जात नाही तोपर्यंत त्या गाठी सुटत नाही. मग त्या भगवंताच्या चिंतनानं सुटतात, शास्त्राध्ययनानं सुटतात. श्रवणे कीर्तने झाली ती पावन, सनकाधिक जाण परमभक्त झाली ते विश्रांती. याचका सकळा जीवी जीवन कळा श्रीमूर्ती राया. अंतकरणाच्या गाठी सुटतात, त्या ज्ञानानं सुटतात. जसं जसं आपलं चिंतन वाढन चित्त चैतन्याची होता भेटी. लिंग देहाच्या सुटता गाठी, नेत्री अश्रूंचा पूर दाटे. रुदन करी आणि वार. ज्या वेळेस भगवंताचं चिंतन करता करता अंतकरण शुद्ध होतंय आणि त्या गाठी ज्या वेळेस सुटतात तोपर्यंत संशय जात नाही. व्यवहारातलं उदाहरण ऐका. जुना काळे, बाबांच्या काळातला जुना काळ. आणि जुन्या काळामध्ये जावई सासरवाडीला गेला. आता जावई सासरवाडीला गेले होते तर काय पाहिजे हो, ते का महाराज आहे का? आणि मग काय पुरणपोळ्याचा बेत काय. आता ते असं भारी जेवण केलं. जुना काळ, धाब्याचं घर असं लाकडाचं. आणि जेवायला बसल्यानंतर ते गुळवणी पोळीमध्ये चुरलं आणि वर एक पाल फिरत होती. ती पाल त्याला त्या गुळवण्यात दिसली जेवत असताना. आणि त्याचा तो भ्रम झाला, संशय झाला, त्याला भ्रांती निर्माण झाली. थोड्या वेळानं पाहिलं तर पाल दिसना. आता ती बाजूला सरकली असेल ना, वरून बाजूला गेली असेल. आणि त्याच्या मनात असं आलं की ही पाल ना जाणं आपल्या पोटात तर नाही गेली. संशय निर्माण झाला. संशयाने थोर पाप नाही घोर, ही विनाशाची वाघोर प्राणी अशी. मुलांना शांत करा थोडं. तात्पर्य त्याच्या मनामध्ये असं झालं का पाल आपल्या पोटात गेली, पाल आपल्या पोटात गेली. जेवण कमी जायला लागलं, पोट दुखायला लागलं. डॉक्टरकडे जाय, भक्तकडे जाय, गंडे तोडे सगळे प्रयोग केले पण गुण काय येईना. आता पाल गेलेली होती का संशय होता, पण संशय काढणार कोणीतरी पाहिजे ना. एक्सरे काढले, सगळं सगळं काढलं. डॉक्टर म्हणायचं याच्यात नाही काही, पण त्याचं पोट फुगलं ना असा नगारा झाला. आणि एक जण असंच काही विचू साडवणारे लोक राहतात. अरे म्हणले काय झालं तुला? म्हणले असं असं पाल माझ्या पोटात गेली ना आता जरा त्रास वाढलाय. म्हणले ती पाल आता जल्ली असेल. म्हणले तिला 4-2 पिल्लं झाले असतील. म्हणले आता ती खेळत असतील मध्ये, त्याच्यामुळे त्रास वाढला. म्हणले गड्याचं जेवणच बंद झालं ना. जेवण बंद झाल्यानंतर असा काडीमुडी झाला. पण कसे असतात, प्रत्येक काळामध्ये संत असतात. संत बीज पलटे नाही जुग गए अनंत, हर युग में अवतार धरे फिर संतन के संत. विठाला एक महात्मा तिथून चालली होती. महात्म्याकडे युक्ती असती, दांडगाई नसती. ही संन्यास युक्ती सोपारी दिधली तुझ. अरे म्हणले बाबा काय तुझी अडचणी? म्हणले बाबा असं असं आहे, पण आता मी जगत नाही. म्हणले सगळे उपाय थांबले. म्हणले डॉक्टर भगत तोडे काय असं नव्हे एवढे उपाय केले, पण आता मी काय जगत नाही. म्हणले आता ते पिल्लन भानगडी ते लईच राड वाढलं. म्हणले अरे म्हणले सोपं आहे. म्हणले तू फक्त उद्या सकाळी ये आणि शपोटी ये, तोंड धुवायच्या अगोदर ये. आता हा काय वैता गेला होता, हा सकाळीच तिथं गेला. येणे सगळं नियोजन करून ठेवलेलं होतं. एक टोकर घेतली म्हणजे घमेलं, त्याच्यामध्ये एक पाल आणि 4-5 पिल्लं मारून असं सगळं व्यवस्थित ठेवलेलं होतं. याला सांगितलं तो दुखणं जरा अवघड आहे, तुला काय आता हे पावणार नाही, औषध देणार आहे म्हणले मी, पण तुला पावणार नाही, डोळे बांधून घे म्हणले. त्याचे डोळे बांधले आणि त्याला उलटीचं औषध दिलं. आता ते लई दिवसाचा राडा व्हायला होता ना. आता हे बदा 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 सगळं त्यावेळेस बाहेर पडलं ना. याला म्हणले आता डोळे सोड. एक लाकूड घेतलं, ते उचकून दाखवलं, एक पाल आणि 4-5 पिल्लं. पाय म्हणले तुझ्या पोटातलं बाहेर आलं. तो म्हणले मला आता जरा मोकळं वाटायला लागलं. म्हणले मला जरा हलकं हलकं वाटतंय. म्हणले महाराज ते म्हणले आता तू मोकळाच झाला. म्हणले अहो गेली ना भ्रांती. संत काय करतात,
इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदी तिना. अरे बाबा, तू देह नसून तू ब्रह्मस्वरूप आहे, तू शिवस्वरूप आहे. तुला जी भ्रांती झाली ना, भ्रांतीपासून फिरतले गुरु वाक्य मन धुतले. आणि अशी जी विभूती असती ही उघड परब्रह्म असते. मला प्रीती चरणा सांगतात, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, 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 उघडे परब्रह्म सद्गुरूची उघड परब्रह्म म्हणजे काय? उघडा आला पंढरपुरा. उघड परब्रह्म म्हणजे काय? उघड परब्रह्म म्हणजे काय? उघडा देव. आता हे ब्रह्म कुठं दिसतंय आपल्याला? त्याला दृष्टी लागत असते ना. पण आत्मज्ञानी चोखडी संत माझी रुपडी म्हणलंय. अरे आत्मज्ञानी महात्मा मदलसेना सुद्धा त्या आत्मज्ञानी महात्म्याचं वर्णन केलं बरं का. मदलसा ज्ञानेश्वर महाराजांचा जर गाथा पाहिला आपण बारीक, मालिकेमध्ये फक्त 2-3च अभंग आहे, पण ज्ञानेश्वर महाराजांच्या गाथेमध्ये पूर्ण मदलसा आलेली आहे. एक माता होऊन गेली मदलसा. मदलसा म्हणजे आपले सद्गुरू, मदलसा म्हणजे आपले सद्गुरू. ती मदलसा आपल्या मुलाला सांगती, उठी पुत्रा जाई तीर्थे रे हिंड, जेथे साधू आणि संत असं दीपा उदंड. त्यामध्ये आत्मज्ञानी कोणता महात्मा पाहिजे आपल्याला? त्यामध्ये आत्मज्ञानी जो न बोले वितंड, जो एक भगवंत सोडून दुसरं काहीच बोलत नाही, तो तू गुरु करीबा प्रचंड, तो तुझं बुजविल प्रचंड. असा ब्रह्मनिष्ठ महात्मा म्हणजे उघडा देव हो, चालता बोलता देव हो. अशा उघड्या परब्रह्म सद्गुरूंच्या सानिध्यात महाराज आपण किती दिवस राहिलो? सतीश महाराज 12 वर्ष महात्म्याच्या संगतीत आम्ही 12 वर्ष राहिलो. शास्त्रांना सांगावा असा महात्मा, शास्त्रांना सांगावा असा. चातुर्य लपी महत्व हरवी, तुच्छता डोळा न देखावी. काय सांगावं तुम्हाला? पण नाही, शास्त्र कधीच खोटं सांगत नाही. हे काही बदलत पण सिद्धांत कधीच बदलत नाही. काळ वेळ आणि स्थळाला जे बदलत नाही त्याला म्हणतात सिद्धांत. विठाला विठाला. 9 किती? 9 किती? 81. इथं गेले तर किती? श्रीगोंद्याला गेले तर किती? दिवसा केले तर किती? रात्री किती केले तर किती? बदलले काय? याला म्हणतात सिद्धांत. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. जोपर्यंत आपली स्थिती होत नाही तोपर्यंत साधू कळत नसतो. तरी आम्ही इच्छा केली दादांना एकदा अक्कलकोटला घेऊन जायचं म्हणलं, आपल्याला प्रत्यक्ष जायचं पंढरपूरला. आम्ही प्रत्यक्ष त्यांच्या बरोबर दर्शन झालं आमच्याला. हे महाराज शिजोळ महाराज आम्ही सगळे मंडळ. तरी त्यांना म्हणलं आम्हाला आपल्याला एकदा अक्कलकोटला जायचं. अहो प्रत्यक्ष तिने स्वतः स्वामींच्या स्वरूपात दर्शन दिलं तरी भ्रांती जात नाही. म्हणजे काय सामान्य भ्रांती झाली आपल्याला? अनंत जन्मापासून या देहाच्या खोलीत आपण
व्यापक स्वरूपाचं आपल्याला ज्ञानच नाही. महात्मा व्यापक असतो. महात्म्याचा अंतकरण अनुरणीया ठोकळा तुका आकाश आहे एवढा. प्रत्यक्ष स्वामींच्या स्वरूपात दर्शन दिलं घरी मंडळीला, तरी आम्ही त्यांना म्हणायचो तुम्हाला अक्कलकोटला घेऊन जायचं. साधूला आपण देहात जोपर्यंत पाहतो ना तोपर्यंत आपला मेळ बसत नाही. उघड परब्रह्म उघड परब्रह्म. जुनी म्हणे माय बापो, दुधाना पोळलं तर काय ताक फुकून पेत माणूस. तुम्ही सावध राहा, कारण एकदा गाडी जर निघून गेली ना हे शरीर कधी पडण्याची गॅरंटी नाही. माशी पंख पाखडे तव हे सरे, आणि मग रडायला माणूस नाही सापडायचं. विठाला विठाला माऊलीनं म्हणावं, सकाळी तीर्थे निवृत्तीच्या पायी. आम्ही गुरुला पाय देऊन काशी यात्रा. गुरुचरित्र कोणा वाचलं नाही तर कोणा ऐकलं नाही. पहा दीपकाचं उदाहरण. 12 वर्ष दीपक काशीमध्ये राहतोय ऋषीची सेवा करण्याकरता. आपल्याला कमी वेळेत पाहिजे. ऋषीना सांगितलं 700 शिष्य होतं, म्हणजे घरी जा प्रपंच करा सुखी राहा. मला अशी अशी व्याधी होणार आहे आणि मी चाललोय म्हणले कुठं, वाराणसीला. ह्या भोगून संपवायचंय मला हे, कारण परत जन्माला यायचं नाही ना. भोगून संपायचे. एक शिष्य होता पठ्या, गुरु का बच्चा. तो म्हणला महाराज तुमची सेवा करीन मी, पतिव्रतेसारखी सेवा करीन, नाही जाणार घरी म्हणले. ज्या दिवशी माळ घातली त्या दिवशी हे शरीर तुमच्या चरणाशी अर्पण केलंय म्हणले. शरीराचं घरी जाऊन काय करू म्हटले, मी सेवा करीन म्हणले. आणि सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुबटा. ओळगोनी तनु मनू जीवे चरणाशी लागावे. अगरवता करावे दास्य सकळ विठाला विठाला. 12 वर्ष सेवा केली. 12 वर्ष मधुकरी मागून आणायची, साधूला जीव घालायचं, स्नान करायचं, तरी साधू कधी कधी ती मधुकरी फेकून द्यायची. काय सेवा करतो म्हणले तू, माझी सेवाच करीत नाही, मला जीवच घालत नाही. ठिकाण आपल्यासारखं तिथं नाही. परत दुसरी मधुकरी मागून आणायची, साधूला जीव घालायचं, झोपवायचं. झोप नाही, जेवण नाही, पण सेवा. सेवेना चित्तशुद्धी होती बरं का. सगळ्यात मोठी जर असन तर साधू सेवा. तुका म्हणे संत सेवा सर्व देवा वरिष्ठ. तात्पर्य 12 वर्ष सेवा केली काशीमध्ये राहून. परंतु काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला गेले नाही. ऐका द्या तुम्ही, कुठं राहिला तो दीपक 12 वर्ष काशीत. त्याला थोडा वेळ गुरुचा डोळा चुकून काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला जायची काय अडचण होती. त्याचा निश्चय झाला होता, उघडे परब्रह्म, परब्रह्म आहे परब्रह्म. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती शिष्याची. शिष्याला काय लागत आहे गुरुला कळत बरं का, सांगावं नाही लागत. पण त्यावेळेस गुरुचा आणि शिष्याचं मन एक झालं पाहिजे. उरकून घ्यायचं का विठाला विठाला. एकदा गुरु महाराज सोनवणे महाराज आले, ते वड्याला पाणी होतं, आम्ही न्यायला त्यांना आलो. इतक्या पाण्यातून इकडे घेऊन गेलो, पण जाताना एक साप आडवा गेला त्या पाण्यामध्ये. आता वास्तव हे आईपाशी बोललं पाहिजे. आपलं जे अंतकरणाचं वास्तव आहे ना, कुठं नाही बोलू, पण आपल्या आईपाशी बोलावा. गुरु माऊलीपाशी. महाराजांना विचारला, सद्गुरूंना म्हणलं दादा आम्ही प्रवचन करतोय म्हणलं, पण भीती वाटली म्हणलं, सापाची भीती वाटली म्हणलं. ज्यावेळेस साप पाहिला पायाजवळ त्यावेळेस इथं ठोके वाढले म्हणले हृदयाची. परीक्षितीची 7व्या दिवशी मरणाची भीती गेली होती म्हणलं. आपला परमार्थ ओरिजिनल आहे म्हटलं, अजून भीती वाटते म्हणले. काय उत्तर द्यावं महात्म्यांना. आपण वास्तवात जगणारी मंडळी आहोत. महात्म्यांना सांगितलं त्याचं मन आणि तुमचं ज्यावेळेस एकरूप होईल भेदे म्हणले. अजून ज्यावेळेस मनी मना एक झाले त्यावेळेस एक होईल ना, त्यावेळेस गेली म्हणले भीती गेली, सगळं गेलं. पण एक तत्व नाम दृढ धरी मना, ज्यावेळेस एक होईल त्यावेळेस भीती राहत नसती. आपणच आपल्याला मारू काय. अरे जरी तक्षक आला म्हणले, माझं देहाचं तादात्म्य सुटलेलं आहे, मरण माझे मरून गेले, मज गेले अमर. ज्या वेळेस गुरु शिष्याचं एक होता, ते देहाना 2 असतात पण एक असतात. तात्पर्य उघडे परब्रह्म मन मिळाले से मन. मन मिळाले से मन.
केलं महाराजांनी. गुरुवी भक्ती ती. लढायला कोण गेलं होतं? लढायला कोण गेलं होतं? ब्राह्मणाचं पोर होतं, त्यानं कधी तलवार हातात धरलेली होती का? पण गुरु शिष्य वेगळे राहिले होते का? पुरावा आहे. मन मन एक झालं दोघांचं, वेगळे राहिलेच नाही. साधूच कसा असतो? आपणा सारिके करीती तात्काळ, स्वरूपानं एक करत असते, वरून नाही, वरचा डोक्यातच नाही घ्यायचं. आतल्या आपणा सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. पण असे जे महात्मे असतात ना, यांचे लक्षण वेगळे असतात. महाराज चौथ्या चरणात सांगतात, वंचना करीती जन दुष्ट नष्ट, वंचना करीती जन दुष्ट नष्ट, वंचना वंचना करीती जन दृष्ट नष्ट. असा कोणता साधू झाला समाजाला त्रास दिला नाही? संत पदाला गेले, सगळे संतांचे चरित्र पहा. मीराबाईला समाजानं नाव ठेवलं नाही, तुकोबारायांची दिंड काढली नाही. माऊलीच्या झोळीमध्ये काय टाकलं समाजानं? शांतामाई विदय अवस्थेत गेल्यानंतर काय समाजात समजली स्थिती समजत असते का? साईबाबा सबका मालिक एक, काय ऐश्वर्य आज. पण ज्या वेळेस देहात होते साधू, त्यावेळेस कोणाला कळाले हो? कळाले नाही का? वाचा साईचरित्र. कोणा साईचरित्र वाचलेलं नाही तर. ज्या वेळेस तिथं सद्गुरू गंगागिरी महाराज आले, आनंद स्वामी ज्या वेळेस तिथं आले, त्यांनी पाहिल्या सांगितलं, बोले हा हिरा आहे म्हणले. उखाड्यात पडलं तुम्हाला कळालं म्हणले. वंचना करीती जन दृष्ट नष्ट, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती. आनंदनाथ महाराज समर्थांच्या सावरगाव म्हणून येवल्याच्या पुढे गावी, तिथे आश्रमावर चालले होते. स्वामी समर्थ महाराजांचे सत्शिष्य आणि मुक्काम झाला शिर्डीमध्ये. नुसतं पाहिलं साईबाबांना. काय साधू मध्ये काय दृष्टी असते हो, काय नजर असन. बापू सांगत असते नजर लागते म्हणले पाहायला. आता काय नजर असन, दृष्टी असते साधू. त्यावेळेस म्हणले हा फार मोठा ब्रह्मनिष्ठ महात्मा आहे, तुम्हाला याची किंमत कळत नाही. कळल पण कधी? साधू कळत असतो पण कधी एखादी पुण्यतिथी झाल्यावर. साधू कळतो एक साधूचं मंदिर झाल्यावर. साधू ओळखावा मरणी, पतिव्रता ओळखावी सरणी, आणि शूर ओळखावा रणी. हे असंच असतं. हे फार जुनं आहे. वंचना करीती जन दृष्ट नष्ट. जाऊ द्या कोणाला काय म्हणायचं ते म्हणू द्या, पण मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती. आता ह्या घडलेल्या घटना आपण बऱ्याच बघितल्या, पण एक वास्तवातली घटना तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. गेले आमचे जाधव महाराज नाही का, फार मोठे पैलवान, परमार्थातले आणि आखाड्यातले बी. सहज देह ठेवला. सुरसे पाटलांच्या मुलींच्या लग्नाकरता हे जे ब्रह्मनिष्ठ महात्मे आहे ना, तेजेश महाराज, हा जो फोटो आहे ना,
हे आज हे महात्मे. वरुडी नावाचं गाव, बुलढाणा जिल्हा. योगायोगानं त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या निमित्तानं पण आम्हाला खरं महात्म्याच्या दर्शनाकरता जायचं होतं. आम्हाला फक्त निमित्त पाहिजे होतं, कारण हे सगळे सांगायचे त्यांच्याबद्दल. 75 वर्षाचं वय आज त्या महात्म्यांचं. आज तिथं अंगावर जन्मल्यापासून वस्त्र नाहीये, विधेय अवस्थेमध्ये देहाचं तादात्म्य सुटलेले, ब्रह्मरूप झालेले मांदेळीचे आत्माराम बाबा. तीच स्थिती आहे, जाऊन पहा तुम्ही. पण महात्मा कळल जावा ना, काही वाटलं झोपले बाबा नाही का. अरे ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहाते असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीची विदेही भोगोदशा. हे महाराज आमच्या बरोबर होते. गेलो बुलढाण्याला आम्ही. काय नाही, पकवत असतो त्यांच्या पुढे. फक्त पकवात लावेल आहे का नाही काही नाही, पण त्यांचा हातला लावलेला आहे पकवात. हे त्यांच्या नादात फक्त पकवा चालू असतो त्यांच्यावर. अंगावर वस्त्र नाही, कोण येतं काय, राजा येतो का काय, कोणाची काही घेणं नाही. असे ते महात्मे आजही तिथे. ज्या वेळेस आम्ही तिथे गेलो ना, आमच्या मनात जी इच्छा होती ती पूर्ण केली बा. सद्गुरूंच्या स्वरूपातच दर्शन दिलं. याला म्हणतात विधी महात्मा. वंचना करीती जन दृष्ट. 2 दिवस होतो आम्ही तिथं त्यांच्या आश्रमामध्ये. काय सांगावं मायबाप, सद्गुरूंची कृपा. लग्न लागलं, यांना ड्युटी असल्यामुळे आम्हाला यायचं होतं. म्हणलं आम्ही निघतो आता. परत एकदा महाराजांचं दर्शन घेऊ म्हटलं. तिथं काही शिस्त वगैरे नाही, भलती गर्दी. महाराजांना असा गराडा घातलेला. यांना म्हणलं आता आपल्याला जायचंय, आपलं दर्शन कसं होईल, आपल्याला तर घाई जायचंय म्हणलं. 300-350 किलोमीटर. पण एक ओळखीची मंडळी होती, ते म्हणले नाशिकवरून महाराज आले, यांना पहिलं दर्शन करू दे रे म्हणले. त्यांना अशी जागा काढीत आम्हाला परत एकदा दर्शनाला नेलं. आम्ही दर्शन वगैरे केलं, हात जोडले अंतःकरणापासून. म्हणलं गुरु महाराज आता येतो आम्ही. काय सांगावं मायबाप, धर्मपीठावर उभे. ज्या वेळेस आम्ही मंदिराच्या बाहेर निघालो, ते महात्मे ताडकान उठले. एवढ्या गर्दीतून ताड गाडीपर्यंत आम्हाला वाट लावायला. धर्ममंडपात बसलेलो आम्ही. काय लाहीन आसन परमार्थाचे. आजही ते महात्मे तिथे विधेय अवस्थेमध्ये. एखादं छोटं मूल कसं असतं 1 वर्षाचं, दे भावी त्याला पाहून काही आपल्याला परिणाम होतो. असा महात्मा. स्त्री येतात, पुरुष येतात, आनंदाने दर्शन. पाहिलं का भाव बदला तो महात्म्याचा. विठाला महात्म्याचं दर्शनी समाधानाची जायची. दर्शन झालं का समाधान, याला म्हणतात महात्मा. वंचना करीती जन दृष्ट नष्ट, मुख्य श्रेष्ठ वंदिता ती. शांतामाईला सर्पदंश झालेलं भान नाही. काय स्थिती असं ब्रह्मानंद. सर्पदंश. माईला जर गुरु महाराजांची भेटायला ते रात्री निघत होत्या. रात्री 12 वाजता. देहावर नाही तर रात्रंदिवस. काय रात्र न कळे दिवस न कळे. काय प्रमाणे ते अंगी खेळे दैवत. काय खेळे अंगी दैवत. काय परमार्थ साधूच. त्यावेळेस सर्पदंश झाला. पोटरी तोडून रक्ताची धार लागलेली. गेले सकाळी नंदबाबाचं दर्शन घेतल्यानंतर माई म्हणले रात्री. हो म्हणले रात्री. पाहिलं तर पोटरी तोडलेली होती. म्हणले काय झालं. म्हणले ते मेल्यावर डसलाय म्हणले, तोडून फेकून दिला म्हणले. अरे मरशील ना म्हणले तू. जाय आपल्या गावात विरोबाचं मंदिर आहे म्हणले, तिथं जाऊन काहीतरी कर म्हणले. तिनं सांगितलं हा देह तुमच्या चरणाशी अर्पण केलेला आहे म्हणले. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. मग तुझी जर एवढी श्रद्धा असेल तर बैस म्हणले चिंतनाला. माई ज्या वेळेस बसल्या आणि सद्गुरु नामाचं चिंतन करायला लागलं, विष राहील ते. मीराबाईला विष पाजलं. काय झालं त्या विषाचं. काय होईल त्या विषाचं. करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी. आता एकदा आपण सर्व मिळून एकदा भगवंताचं मोठ्या प्रेमानं भजन करू. हो Bye.
नशेची निष्ठंक आन कोणी इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदितीना उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती शिष्याची वंचना करीती जन दृष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती प्रत्येक काळामध्ये संत होतात, मागे झाले पुढे होतील. विठ्ठलपंत रुक्मिणी माता विठ्ठलपंतांचं जर जीवन पाहिलं, काय तपस्वी, काय त्रास या महात्म्यांना. मीराबाई काय त्रास. त्या काळात मीराबाईंना एक पत्र लिहिलं होतं. रामानंदाला एक पत्र लिहिलं. त्या काळामध्ये काशीचे रामानंद म्हणजे परमार्थाचं मोठं कोर्ट. रामानंद म्हणाल तेच घडत होतं. जसं रामेश्वर शास्त्री म्हणजे त्या काळात परमार्थातलं कोर्ट, तसं रामानंद ते जे म्हणतील तोच परमार्थ न्यायालय काशीचं. त्यावेळेस मीराबाईंना रामानंदाला एक पत्र लिहिलं. म्हणले, महाराज माझा परमार्थ शुद्ध आहे म्हणले. गीता प्रमाण, गीते पुढे अपील नाही. प्रत्येक कोर्टामध्ये आज गीता आहे. 2 पिनल कोळी गीता भागवत करीती श्रवण. त्यावेळेस मीराबाईने एक पत्र लिहिलं. म्हणजे महाराज माझा इतका स्वच्छ परमार्थ आहे. मीराबाईचा परमार्थ घुंगर बांधून नाचणं म्हणजे कोणता परमार्थ असेल. आता आपल्या मावल्या जर हरिपाठात नाचायला लागल्या तर आपल्याला पाहवत नाही. वरातीत नाचले तर काय नाही वाटत, पण भगवंताच्या चिंतनामध्ये जर नाचायला लागले तर म्हणजे काय. नाचूंगी 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 सिस्टीम वाले मंडप वाले आचार्य यांना धन्यवाद. विठाला विठाला. मीराबाई घुंगर बांधून नाचत होती. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन.
व तो गली गली हरी गुण गाणे लागी. हे लग्न एक वेळाला नाही झालं तर काही फरक पडत नाही. आतमध्ये लग्न झालं पाहिजे. जीवा शिवाचं लग्न लागलं होतं मीराबाईचं. तेथे सद्गुरु Thank you.